मी सौ शिल्पा केळकर. माझा विषय आहे षड्रिपू निरूपण. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचं वाङ्मय आपल्याला माहिती आहे किती अफाट आहे. म्हणजे आता मगाशी यांनी सांगितलं त्याप्रमाणे दासबोध, मनोबोध, आत्माराम ह्या व्यतिरिक्त करुणाष्टकं आहेत, सवाया आहेत, अनेक आरत्या त्यांनी लिहिलेत, अनेक स्तोत्र लिहिली आहेत, शतमान म्हणजे ओवी शतकं आहेत, पंचसमासी आहे, 21 समासी आहे, अनेक म्हणजे सांगायला गेलं तर वेळ पुरायचा नाही आपल्याला. तर हे सगळं वाङ्मय त्यांनी 12 वर्षाच्या टाकळीच्या सहवासात आणि त्यानंतर 12 वर्षाच्या भारत भ्रमणाच्या काळामध्ये जे त्यांनी समाजाचं निरीक्षण केलं, त्या निरीक्षणातून परीक्षणातून केवळ मानवाच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक विकासासाठी, सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्यांनी हे सगळं लेखन केलेलं आहे. आणि खरंच या विद्यापीठांनी हा अभ्यासासाठी हा इतर वाङ्मय जे घेतलेले आहेत हे खरंच खूप विशेष आहे. आणि त्यामुळे काय होतं, या इतर वाङ्मयाचाही अभ्यास सगळ्यांना करायला मिळतो. तर असा हा प्रापंचिक आणि पारमार्थिक विकास कसा व्हावा, तर त्यासाठी ह्या षड्रिपूंचं उच्चाटन व्हायला पाहिजे. कारण प्रपंचामध्ये हे षड्रिपू छळत असतात आणि ते परमार्थाकडे माणसाला वळू देत नाहीत. तर प्रपंच कसा असतो, प्रपंचामध्ये पूर्ण सुखाची किंवा तृप्तीची व्यवस्थाच नाही आहे. प्रपंच तर अनिवार्य आहे. एखाद्या भिकाऱ्याच्या झोळीची अवस्था आहे प्रपंचामध्ये, म्हणजे ती कधी भरत नाही. आणि भरली समजा थोडीशी तर होतं काय की ती फाटते आणि सगळं काही मातीत मिसळलं जातं. आपल्याला गोष्ट माहिती आहे. तर अशा प्रकारे सगळं फोल ठरतं. देहपालन तर प्रपंचामध्ये करावंच लागतं. इथे देहवृद्धी पण प्रबळ असते. परमार्थामध्ये मात्र शांती, सुख, समाधान ही व्यवस्था आहे. आणि तो स्वहितासाठी, स्वकल्याणासाठी असा आहे. परमार्थामध्ये कसलीच मागणी नाही आहे. आणि ज्याच्यासाठी देहपालन करायचं तो आहे परमार्थ. इथे आत्मबुद्धी असते. तर अशा प्रकारे आपल्याला षड्रिपूंचं निरूपण उच्चाटन केल्याशिवाय तो काही परमार्थ, प्रपंचाकडून परमार्थाकडे जाता येत नाही. एक अभंग आहे समर्थांचा, त्यात ते असं म्हणतात, प्रपंची ते भाग्य, परमार्थी वैराग्य, दोन्ही यथायोग्य दोहीकडे. दोन्हीचं समतोल राखता यायला पाहिजे आपल्याला. दोन्ही सांग होता ते समर्थ, नाहीतरी व्यर्थ तारांबळी असं म्हटलेलं आहे. तारांबळ उडते. जर दोन्हीचा समतोल सांभाळता नाही आला तर काय होतं, माणसाची तारांबळ उडते. आणि तारांबळी होते कशामुळे, तर विचार नसता असं म्हटलेलं आहे. पुढे दास म्हणे आता सावधान. सावधान हा समर्थांचा अतिशय लाडका शब्द आहे. सावधान, विवेक, वैराग्य हे विषय समर्थांनी संपूर्ण त्यांच्या वाङ्मयांमधून आपल्याला सांगितलेले आहेत. तर असा हा प्रपंचाचा आणि परमार्थाचा समतोल सांभाळण्यासाठी विवेक आणि वैराग्याच्या भक्कम पायावर ही प्रपंचाची इमारत उभी असेल तरच प्रपंचाचा परमार्थ होतो. तर विवेक म्हणजे काय, तर विवेक म्हणजे विचारांची परिपक्व अवस्था. म्हणजे विचार करून, वेळ काळ पाहून, वे म्हणजे वेळ काळ पाहून आणि कर्तव्यावर अवलंबून केलेले कर्म म्हणजे विवेक. चांगल्या वाईटाच्या द्वंद्वातून चांगल्याची निवड करणं म्हणजे विवेक. त्याच्यामध्ये सारासार आहे, नित्यानित्य आहे, निरक्षर विवेक आहे, आत्मानात्म विवेक आहे. या सगळ्याचा विचार समर्थांनी आपल्याला या सगळ्या वाङ्मयातून दिलेला आहे. तर वैराग्य म्हणजे काय आहे, तर वैराग्य म्हणजे मन मारणं नाही आहे, तर उपभोगाची इच्छाच जिथे संपून जाते ते वैराग्य. तिथे अत्यंत तृप्ती असते, कुठलीही वकवक नसते, मागणी नसते, कुठलाही मोह नसतो. आणि भोग अंतरंगातून त्यागण्याची इच्छा म्हणजे वैराग्य. जुन्या दासबोधामध्ये याबद्दल फार सुंदर सांगितलं आहे. प्रतिष्ठा जालिया लालूच न करी, प्रतिष्ठा जालिया लालूच न करी,
त्याची जाणावी वैराग्य सामुग्री असं म्हटलेलं आहे. आणि स्वधर्माचा सांभाळ करी तोची विवेक. तर आता या विवेक आणि वैराग्याने काय करायचं आहे आपल्याला, तर या षड्रूपांचा त्याग करायचा आहे. तर विवेक आणि वैराग्य नसेल तर मग आयुष्य वाया जातं. तर हे कोणते आहेत षड्रिपू, तर काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर हे आपल्याला माहीत असलेले आहेत. पण समर्थांनी इथे असं म्हटलं आहे की लोभ आणि मोह हा कामाचाच एक भाग येतो किंवा त्याचीच प्रजा, लोभ आणि मोह. आणि म्हणून समर्थ आपल्याला काम, क्रोध, मद, मत्सर आणि दंभ आणि प्रपंच असे 6 रिपू सांगतात. तर हे जे दुर्गुण आहेत हे परमार्थातले फार मोठे अडथळे आहेत, म्हणजे धोंडेच आहेत. ते बाजूला सारणं अत्यंत कठीण आहे. कारण काय होतं, इथे विषय त्रास देतात. आणि समर्थांनी एका करुणाष्टकात म्हटलेलंच आहे की विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. पण हे सामान्य माणसाला कळत नाही आणि आपल्याला कळत नाही हे सुद्धा त्याला कळत नाही, अशी गंमत असते. आणि म्हणून हे शत्रू आपल्या मागे लागतात. आणि मग काय होतं, कुठलं भजन होत नाही, चित्त दूषित झालेलं असतं, भ्रमिष्ट असतं आणि हित कळत नाही आणि देहबुद्धीसुद्धा नष्ट होत नाही. तर असा हा पहिला शत्रू आहे काम. पण तत्पूर्वी पांगारकरांनी मनाच्या श्लोकाच्या पुस्तकामध्ये एक अत्यंत ह्या षड्रिपूंचं वर्णन, म्हणजे काय त्याचा म्हणू आपण की त्याची व्याख्या इतकी सुंदर केलेली आहे की ते काय म्हणतात की एखादा हिरा आहे, तर तो हिरा मला हवा असं वाटणं याला म्हणतात काम. त्याच्यानंतर तो मिळाला नाही तर काय येतो, तर तो क्रोध, त्याला क्रोध असं म्हणतात. आता तो दुसऱ्याजवळ फक्त आपल्याजवळ आहे असं आपल्याला जेव्हा वाटत असतं त्याला मद असं म्हणतात. म्हणजे त्याचा आपल्याला गर्व असतो की फक्त हे माझ्याजवळ आहे. दुसऱ्याजवळ यापेक्षा चांगलं आहे, चांगला हिरा आहे असं कळल्यानंतर जो वाटतो तो मत्सर. आणि काय होतं त्याहीपेक्षा म्हणजे आपल्याजवळ नसताना तो आहे अशी बढाई मारणं याला दंभ असं म्हणतात. आणि देहापेक्षा त्या वस्तूची किंमत, त्या हिऱ्याची किंमत जास्त मानणं याला प्रपंच असं म्हणतात. असं त्यांनी इतकं सुंदर उदाहरण दिलं आहे, म्हणून मला ते इथे सांगावंसं वाटलं. आता पहिला शत्रू आहे काम. काम म्हणजे इच्छा. तर इच्छा ही स्वाभाविक आहे, प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी इच्छा ही प्रत्येकाच्या मनामध्ये असतेच, तो स्वभाव धर्म आहे. पण ह्याला विकारांचा राजा म्हटलेलं आहे. कारण काम शब्दाला जोडून काय शब्द येतो, तर वासना. ही वासना खूप वाईट आहे. आणि ती हे जे समर्थांनी काव्य लिहिलं आहे ह्या षड्रिपू निरूपणावर 6 विषयांवर त्यांचं एक एक काव्य आहे वेगळं स्वतंत्र. आता हे काम हे जे काव्य आहे त्याच्यामध्ये 15 ओव्या आहेत. त्यात ते काय म्हणतात, काम आरंभीचा वैरी निष्काम बुडवी सदा, कामना लागली पाठी काम काम करी जनी असं म्हटलेलं आहे. पुढे म्हटलं आहे, काम वेड जडे ज्याला तो प्राणी आत्मघातकी, तो प्राणी स्वतःचाच घात करून घेतो. कारण ते वेड लागतं, म्हणजे ती वस्तू मला हवीच आहे, ती वासना मला पूर्ण करायलाच हवी आहे. तर कामना, वासना, कल्पना या सगळ्या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत असं म्हटलेलं आहे. वासना धामिणी पडिली गळा, घालून वेटोळे वमी गरळा. म्हणजे ती वासना नावाची धामीण एकदा गळ्याभोवती पडली की ती विष चोखत असते. आणि ते विष असतं ते विषयांचं असतं आणि त्यात वासनेची वखवक असते आणि अस्वस्थता निर्माण करणारी असते आणि असमाधान त्यातून आणि अशांती हेच त्यातून प्राप्त होतं. आणि इथे ह्या काव्यामध्ये त्यांनी जास्त करून सत्ता, संपत्ती आणि स्त्री हे विश्व ह्या कामवासनेचं आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे चंगळवादी आणि भोगी माणूस आहे कामी मनुष्य जो आहे तो. रावणाचं उदाहरण आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये समर्थ देतात आणि काय म्हणतात की म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी असं सांगितलेलं आहे. राहूचं सुद्धा आपल्याला उदाहरण दासबोधामध्ये पहिल्याच समासात समर्थ सांगतात की कामक्रोधे लिथाडला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेवताची पावला मर्त्य राहो. तर अशा प्रकारे आणि मनाच्या श्लोकात आणखीन काय सांगितलं आहे, काम नाना विकारी म्हटलेलं आहे. हा काम काय करतो, नाना विकार निर्माण करतो.
अनेक मनाच्या श्लोकातून ह्या कामविषयाचा उल्लेख समर्थांनी केलेला आहे. आणि या कामामुळे काय होतं, सभाग्य करंटे होती असं म्हटलेलं आहे. वाटले भ्रष्टले मेले बुडाले कामवेसनी असं म्हटलेलं आहे. आता ह्या कामाचे विषय, आता ह्या काव्यामध्ये स्त्री असा जरी विषय असला, म्हणजे स्त्री संग जास्ती करून, तरीसुद्धा इतर ठिकाणी अनेक वाङ्मयामध्ये आपल्याला समर्थ ह्याचे 10 विषय सांगतात कामाचे. म्हणजे शब्दरूप रस स्पर्शगंध हे आहेतच, की शब्द म्हणजे काय, की आपल्याला चांगलंच ऐकावं असं वाटतं. कोणी माझ्याबद्दल वाईट बोललं तर मला लगेच राग येतो. मला आवडती व्यक्ती माझ्यासमोर आली तर मला आनंद होतो, नको ती व्यक्ती आली तर मला दुःख होतं, नको असं वाटतं. त्याच्यानंतर असं म्हणजे मला आवडीचंच खायला हवं. अशा प्रकारे हे शब्दरूप रस स्पर्शगंध आपल्याला माहिती आहेत. आणखीन 5 विषय कोणते आहेत तर सत्ता. या सत्तेची वासना माणसाला काय करते, आत्ताच्या या समाजामध्ये राजकारणामध्ये जे काही चाललेलं आहे सत्तेवरनं वादळ, त्यावरून आपल्या लक्षात येतं खरं तर ईशावास्यमिदं सर्वम असं ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की त्याची सत्ता आहे, ईश्वराची सत्ता सगळीकडे ह्या विश्वावरती आहे, त्यांनी हे निर्माण केलं आहे. पण मनुष्य ह्या सत्तेसाठी ती मला हवी म्हणून धडपडत असतो आणि त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. माहिती आहे आपल्याला की धृतराष्ट्रसुद्धा या सत्तेसाठी आणि पुत्रांच्या मोहाने काय झाला होता, अंध झालेला होता. तर दुसरं विषय आहे संपत्ती. या संपत्तीच्या मागे सुद्धा मनुष्य इतका लागतो. म्हणजे आत्ता बघतो आपण IT त काम करणारी मुलं की त्यांचं काम संपतच नाही आणि तो पैशाचा मोहही संपत नाही, म्हणजे इलाजच नसतो असंही होऊन जातं कधी कधी. आणि काय होतं, कशासाठी आपण हे पैसा मिळवतोय हे सुद्धा तो विसरून जातो आणि तो स्वतःचा पैसा होतो असा 8व्या दशकामध्ये समर्थांनी उल्लेख केलेला आहे त्याचा. यशाचंही तसंच आहे. अपयश पचवता येत नाही, मलाच यश मिळालं पाहिजे, मलाच आला, त्याच्यामध्ये किती वासना असं होतं. कीर्तीचं बघायला गेलं तर कीर्ती नावाची जी कन्या आहे ती ज्यांना हवी असते त्यांना ती कधीच विचारत नाही आणि ज्यांना म्हणजे जे कीर्तीला जे हवे असतात त्यांना ती अजिबात नको असते, अशी गंमत आहे. आणि प्रतिष्ठेमध्ये सुद्धा तुलना आहे, वाद आहेत, अनेक संघर्ष आहेत. अशा प्रकारे हे वाढत जातं आणि ह्यातून कुठेच माणसाला सुख शांती मिळत नाही. बघा कितीही तपस्वी लोक होती. आता भरताचं उदाहरण आहे की इतकं तप केलेलं होतं पण त्या हरणाच्या वाडसामध्ये जीव अडकला आणि परत जन्माला यावं लागलं. म्हणजे इतकं तप करून सुद्धा ती वासना हरणाच्या मागे लागल्यामुळे, म्हणजे मन जडल्यामुळे परत जन्म घ्यावा लागला. पण इतकंच होतं की त्या आधीच्या एवढ्या तपस्येमुळे त्यांना ह्याची जाणीव झालेली होती आणि पुढेही पुढच्या जन्मात तो जन्म सोडून त्यांनी पुढच्या जन्मामध्ये राजा रघुगणाला उपदेश केलेला आहे असं वर्णन भागवतामध्ये आपण वाचतो. देव ऋषी मुनी सर्वांना हा जो कामदेव आहे तो छळतो, अशी अनेक उदाहरणं आपण भागवतामध्ये वाचतो. आणि ह्याला उपाय काय आहे या कामवासना शमवण्यासाठी, तर मनाला आपल्या सांगायचं आहे की मना वासना वासुदेवी असो दे. आता हा काम जर पूर्ण झाला नाही तर काय होतो, क्रोध निर्माण होतो. मग अशी आपण पाहिलं तर हा क्रोधाला समर्थ चांडाळ आणि पापी असं म्हणतात, कारण हा पापकर्म करायला प्रवृत्त करतो. हे 14 ओव्यांचं काव्य आहे आणि पहिल्यांदाच समर्थ असं सांगतात की कोपे कोपची वाढतो, तो खेद निर्माण करतो. म्हणजे कोपाने काय होतं, मनाच्या श्लोकात सांगितलं आहे, मना कोप आरोपणाते नसावी. आरोपणा म्हणजे रोपण, बीज रोपण करतो तेच वाढतं, जे लावू ते वाढतं. तर कोपाचं बीज आपल्याला, क्रोधाचं बीज रोवायचं नाही आहे असं आपल्याला समर्थ सांगतात. आणि यामुळे काय होतं त्रास, तर शारीरिक त्रास होतो. शुद्ध मराठीत सांगायचं तर आपलं ब्लड प्रेशर वाढतं, माणसाचे डोळे लाल होतात, खूप अनेक प्रकारे पित्त वाढतं, पित्ताचा त्रास होतो, मानसिक त्रास होतो, झोप लागत नाही ती पूर्ण होईपर्यंत, सगळ्याचाच राग यायला लागतो. आणि अतिशय क्षुल्लक कारणावरून अगदी मारामारी, धक्काबुक्की, अगदी सख्या भाऊसुद्धा एकमेकांचे जमिनीच्या एखाद्या तुकड्यावरून काय करतात, मला हवा त्या वाटणीवरून क्रोध निर्माण होतो आणि एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत मजल त्यांची जाते. इतकं भान राहत नाही. आपण बघतो रस्त्यात येताना सुद्धा की ट्रॅफिक झालेला असतो आणि मग कोणीतरी कोणाला धडक दिली तेवढ्यात की काय होतं,
लगेच तिथे सगळे उतरतात खाली आणि हमरी तुमरी सुरू होते. पण तिथे शांती नाही वाटत की हां कोणाचं चुकलं असेल त्यांनी म्हणावं की चुकलं माझं आणि पुढे व्हावं, असं होत नाही. आणि म्हणून समर्थ ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगतात की भल्याने कोप सांडावा शांतीने हसता बरे, क्षुल्लके कोप पाळावा भल्याचे काम ते नव्हे. भल्या म्हणजे इथे ज्ञानी माणसाला भला असं म्हटलेलं आहे की जो ज्ञानी आहे त्यांनी काय करावं, कोप सांडावा म्हणजे राग आपल्याला येऊ देऊ नये, म्हणजे तो मनात गिळावा असं नाही, कारण त्यांनी सुद्धा त्रास होतो. मनातल्या मनात त्याचा क्षोभ होतो आणि तो कधीतरी नको तेव्हा बाहेर येतो. तर तसंही करायचं नाही, तो शांतच करायचा आहे असं सांगितलेलं आहे. बघा हिरण्यकश्यपूनी ह्याच रागाने केवळ की आपला मुलगा नारायणाचं नाव घेतोय ह्या रागाने किती छळलं त्याने आपल्या मुलाला. म्हणजे ह्या क्रोधाचं परिणती ही अशी होते. हां एक आहे की समाजातील वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कधी कधी क्रोध आणावा लागतो, पण हा आणलेला क्रोध असतो तो लगेच घालवताही येतो आणि आलेला असतो ना त्याला जायला खूप वेळ लागतो, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून क्षमा करून आणि गोड बोलून सांगून तो क्रोध शांत करावा असा हा उपाय समर्थांनी सांगितलेला आहे. आता बघा संभाजीला पत्र लिहिलं त्यातसुद्धा समर्थांनी असं सांगितलं आहे संभाजी महाराजांना की काय सांगितलं आहे की समय प्रसंग ओळखावा, राग निवटून काढावा, आला तरी कळो न द्यावा जगा माझी. म्हणजे शांतपणे दुसऱ्याला आपलं म्हणणं काय आहे ते सांगावं, तो राग कळू देऊ नये, नाहीतर त्यांनी काय होतं मगाशी सांगितलं तसं मनाकोप आरोपणा होते नसावी सांगितलं आहे. त्यानंतर येणारा जो रिपू आहे तो आहे मद. हे 15 ओव्यांचं काव्य आहे आणि मद म्हणजे काय तर गर्व, ताठा, अहंकार, उन्मत्तपणा. आता कसला असतो गर्व, तर कोणाला आपल्या बुद्धीचा असतो, कोणाला संपत्तीचा असतो, कोणाला आपल्या म्हणजे रूपाचा असतो, यशाचा असतो, कीर्ती मला किती मिळाली आहे, मला माझी सत्ता किती मोठी आहे, असं कसलाही गर्व माणसाला येऊ शकतो. पण त्याला हे कळत नाही, कळेना सृष्टीदेवाची बहुरत्ना वसुंधरा असं त्या काव्यामध्ये म्हटलेलं आहे. मदाला नावडे काही सर्वही तुच्छ होत असे, माझंच सगळं श्रेष्ठ, मी मोठा आणि ह्याच्यापुढे बाकी सगळ्यांना हा मद काय करतो, तुच्छ मानत असतो. आणि म्हणून म्हटलं आहे की ऐशांचा संग तो खोटा, हित तेथे असेची ना. अशा लोकांची संगत ही आपल्या हिताचा मार्ग आपल्याला कधीच दाखवत नाही. आणि स्वहित आपुले नाही परहित कैसे घडे, ज्याला स्वतःचं हित कळत नाही तो दुसऱ्याचं हित कसं करणार, आणि म्हणून त्याचा संग नकोच असं आपल्याला समर्थ या काव्यामध्ये सांगतात. ज्ञानाची चाड नाही, न्याय नाही, नीती नाही, अज्ञान असतं, काही कळत नाही आणि मी माझेच्या वर्तुळात हा मद असलेला मनुष्य, गर्व असलेला मनुष्य ह्याच्यामध्ये फिरत राहतो. आणि लहरीपणा, स्वैराचार हा बहुमोल असा दुर्लभ असा नरदेह लाभलेला असताना मध्ये व्यर्थची नाशिले अशी त्याची स्थिती होते. बघा दुर्योधन किंवा सगळेच कौरव आपल्याला असे दिसतात आणि मग असा माणूस काय होतो, शेवटी एकटा पडतो, त्याला कोणी विचारत नाही, त्याच्या वाटेला कोणी जात नाही, जाऊ दे बाबा ह्याच्यापासनं 4 हात लांब राहिलेलंच बरं आहे, तुझा गर्व आणि तू राहा बाजूला, अशी त्याची स्थिती होते. पुढे आता चढत्या वाढत्या पायरीने म्हणजे वर चढणाऱ्या पायऱ्या नाही आहेत, ह्या अधोगतीला नेणाऱ्या सगळ्या पायऱ्या आहेत. तर चौथा रिपू आहे मत्सर. तर मत्सर म्हणजे काय, मत्सराला क्लेशकारी म्हटलेलं आहे. 15 ओव्यांचं हे काव्य आहे की इथे काय होतं मत्सरामध्ये की दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. बघा मगाशी मद झाला, तिथे अहंकार आहे, अभिमान आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, मत्सर निर्माण होतो. आणि पुढे क्रोधाचा विकार सांगितला आहे, म्हणजे ते आपलं पूर्ण नाही झालं की राग, म्हणजे हे वर्तुळ म्हणून म्हटलेलं आहे, असं चक्रच आहे हे दुष्टचक्र. आणि ह्या अशा मत्सरी माणसाला समर्थ दुरात्मा असं एके ठिकाणी म्हणतात. आता ह्या चक्रातून बाहेर पडण्यासाठीच तर आपल्याला विवेक आणि वैराग्याची कास धरली पाहिजे. मत्सरे भाग्यही गेले, मत्सरे बुद्धी नाशिली, भक्तीना ज्ञानना काही, अरत्र परत्र नसे. म्हणजे मत्सरामुळे काय होतं,
दुसऱ्याचा मत्सर करून कॅरमच्या सोंगटीमध्ये रिबॉन्ड माहिती आहे ना, आपण मारतो तो जसा असतो ना, ती सोंगटी आपल्याकडेच येते, आपण त्या सोंगटीला मारतो ती आपल्याकडेच येते. तशा प्रकारे हे आपल्यावरच उलटणारं असं हे तंत्र आहे. आणि त्यामुळे काय होतं, आपलाच भाग्य नष्ट होतं आणि बुद्धी पण भ्रष्ट होते. भक्ती ना ज्ञान ना काही असं म्हटलेलं आहे. भक्ती साधत नाही, त्या मत्सरापायी त्याच्यातच सगळं मन भ्रमित होऊन जातं आणि ज्ञान नाही आणि काहीच साधत नाही. सतत हा मनुष्य काय करतो, सतत दुसऱ्याची कुचेष्टा करतो, लबाडी करतो, मला काहीतरी मिळावं म्हणून चाहडी करतो, खोटं नाटं सांगतो, त्रास देतो, कोडगेपणा, निर्लज्जपणा असा हा नीच वागतो आणि तसंच जीवन तो जगतो. हा कधी कसं आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेईल. आणि म्हणून बघा, आपल्याला माहिती आहे की दुर्योधनाने दुर्वास ऋषींना आपल्याकडे त्यांना आणि त्यांचे जे कोण शिष्यगण आलेला होता त्यांना अगदी तृप्त केलेलं आहे. पण मत्सराच्या बुद्धीने काय सांगतो, पांडव तेव्हा वनात असतात, तेव्हा दुर्योधन त्यांना सांगतो की तुम्ही आता पांडवांकडे जा बरं, त्यांच्याकडे सुद्धा तुमचा आदर सत्कार होईल. मनामध्ये काय असतो, मत्सर असतो, आता हे वनात आहेत, हे काय करणार इतके सगळे गेल्यानंतर. आणि मग दुर्वास सर कसे आहेत आपल्याला माहिती आहे, लगेच क्रोध, आणि क्रोध आला की शाप, हे ठरलेलंच आहे. म्हणजे बघा, इतके तपस्वी असा त्यांचा हे आहे, नाव आहे, परंतु तरीसुद्धा क्रोधाने म्हणजे क्रोध त्यांनासुद्धा आहेच आहे. आणि अशा प्रकारे तो त्यांना पाठवतो, त्यांची फजिती व्हावी, हाच त्याचा हेतू असतो दुर्योधनाचा. आणि पण त्यांच्या बाजूनी भगवान श्रीकृष्ण स्वतः असल्यामुळे ते त्यातून व्यवस्थित बाहेर पडतात. नंतरचा शत्रू आहे तो दंभ. आता या दंभाला महाशत्रू असं म्हटलेलं आहे, चोर म्हटलेलं आहे, हा चोर आहे, तस्कर आहे असं म्हटलेलं आहे. 14 ओव्यांचं हे काव्य आहे. आणि इथे काय असतं तर मोठेपणा, दिखाऊपणा, आपण मगाशी म्हटलं तसं, नसलं तरी माझं किती मोठं असं दाखवायचं हा स्वभाव इथे दिसून येतो. तर असा असतो खोटेपणाचं भांडवल, खोटेपणाने काय करायचं, आपलंच भांडवल करायचं, आपलाच प्रचार करायचा. गीतेमध्ये ही सगळी आसुरी संपत्ती सांगितलेली आहे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुषयवच अज्ञानंचाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. ही सगळी आसुरी संपत्ती असं वर्णन त्याचं केलेलं आहे. आणि क्रोध, लोभ, मोह ही सगळी नरकाची द्वारं म्हटलेलं आहे. गीतेमध्येच हा श्लोक आहे. आणि हे सगळे रजोगुणातून उत्पन्न होणारे आहेत, तमोगुणातून, रजोगुणातून तमोगुणाकडे नेणारे असे जे हे सगळे दुर्गुण आहेत. आणि हे 6च विकार आहेत आत्ता आपण बघतोय ते. पण हे त्यात 26 सद्गुण सांगितलेले आहेत. त्या 26 सद्गुणांना हे 6च विकार काय करतात, दाबून टाकतात. तेवढेच पुरेसे होतात 6 त्यांना 26 मारण्यासाठी. आणि ह्याच्यासाठी उपाय सांगितलेला आहे या काव्यामध्ये की निस्पृह असलं पाहिजे. निस्पृह लक्षणाचे अनेक समास, 2-3 समास समर्थांनी किंवा अनेक समासांमध्ये त्याचं वर्णन आपल्याला केलेलं आहे. तर निस्पृह दंभबाधीना असं म्हटलेलं आहे. निस्पृह म्हणजे ज्याला कसलीही स्पृहा नाही, इच्छा नाही, वखवख नाही, वासना नाही, जो आहे त्यामध्ये कसा आहे, सुखी आहे, असा जो आहे त्याला दंभ कसा बाधेल. तर निस्पृह दंभबाधीना, निस्पृह पाहिजे बरा. अंतरे अंतराभेदी तेथे दंभची नाडळे, सावधा दंभबाधीना दुष्यताला पछाडितो. आणि तो काय करतो, लयाला नेतो. गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये एक आपण कथा वाचतो. त्यात असं सांगितलं आहे की त्या शिष्याला काही व्याधी असते, ती महाराजांच्या कृपेने बरी होते. आणि मग तो महाराजांना आपल्या घरी बोलावतो आणि मोठ्या दांभिकपणे त्यांना म्हणतो की या महाराज, घर आपलंच आहे. अशी आपण जगामध्ये लोक बघतो, या आपलंच आहे, पण हातातून तर काही सुटत नाही. तेव्हा काहीतरी कारण काढून टोलावून लावतो आपल्याला. आणि हे गजानन महाराज त्याला म्हणतात की अरे एवढा दांभिकपणा कशाला, मला म्हणतोस ना सगळं घे, मग ही कड्याकुल्प तुझी काढून टाक सगळी. तर हा तिजोरी उघडतो आणि तिजोरीच्या धारावर स्वतःच बसतो. आणि म्हणजे गजानन महाराजच त्याला म्हणतात की किती हे तू दांभिक वृत्तीचा आहेस रे, सगळं सांगतोस घे म्हणून आणि तूच तिथे बसतोस. आणि मग ह्याचा परिणाम व्हायचा तो होतो की त्याचं सगळी संपत्ती काही दिवसांनी
नष्ट होते असं आपल्याला त्या कथेमध्ये बघायला भेटतं. म्हणजे हे सगळे जे दुर्गुण आहेत ते काय असतात, ते आपल्याला लयाला नेणारे आहेत. त्यातनं आपला काहीच उत्कर्ष होत नाही किंवा परमार्थ आपल्याला साधत नाही त्यातून. नंतर आहे 6वा शत्रू सांगितला आहे समर्थांनी, प्रपंच. मग आपण म्हणू की प्रपंच करायचाच नाही का, तर प्रपंच अनिवार्य आहे. प्रपंच ही म्हणजे हा विश्वाचा प्रपंच त्या भगवंतानीच निर्माण केलेला आहे, परंतु तो त्याच्यात अडकलेला नाही असं सांगितलेलं आहे आपल्याला. उपनिषद असं सांगतं की त्यांनी हे निर्माण केलं आणि तो त्यात नाही आहे, म्हणजे तो त्यापासून अलिप्त राहिला. अशा प्रकारे हा प्रपंच म्हणजे पाचापाचाचा जो आहे म्हणून त्याला प्रपंच असं म्हणतात. आणि प्रपंचातल्या दारुण अशा सुखदुःखाचं वर्णन आपल्याला दासबोधाच्या 3ऱ्या दशकामध्ये 5-6 समासामध्ये तेच वर्णन आपल्याला समर्थांनी केलेलं आहे की काय प्रपंचामध्ये किती कष्ट करावे लागतात आणि सुख तर लाभतच नाही. प्रपंचा कारणे कष्टी सर्वस्वे वेचला जीवे, काहीच संचले नाही शेवटी हात झाडीला, असं म्हटलेलं आहे की सारखं सतत प्रपंचाच्या मागे लागून काय होतं, प्रपंचातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मनुष्य इतका गुंतत जातो की मुलं होतात, मग त्यांची लग्न, मग त्यांची घरं व्हायला पाहिजेत, त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, मग नातवंड पाहिली पाहिजेत, मग त्यांची लग्न, हे कुठेही सुटतच नाही. आणि त्यांच्या करण्यामागे काहीच आपल्याला जो आपल्या ह्या देहाचं जे सार्थक व्हायला हवं ते काहीच होत नाही. देवाची आठवण होत नाही. मग त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी झाला परमार्थाचा, हे आहे. पण प्रपंचामध्ये कसं असतं, मनुष्यबद्ध आणि मुमुक्षूचंच जीवन जगतो. आणि जर साधक आणि सिद्ध अवस्थेपर्यंत जायला हवं असेल तर तो तेव्हाच कळतं की तो आता परमार्थाला लागलेला आहे. आणि अशा प्रकारे काय होतं, काहीच संचिले नाही, म्हणजे काहीच नाही, म्हणजे पुण्यमार्ग काही पुण्यकर्म होतच नाही त्याच्या हातून. आणि शेवटी हात झाडीला अशी परिस्थिती होते. ही प्रपंचरूपी बेडी जी आहे ती जेवढी सोडवायला जातो ना तेवढा गुंता अधिक वाढत जातो. म्हणजे पूर्वी माहिती आहे अशी ना लोकर मिळायची, गुंडा, म्हणजे असे छोटे गुंडे नाही, ते महाग पडायचे, म्हणून अशी वजनावरती 100 ग्रॅम वगैरे लोकर घ्यायची. आणि मग काय करायचं, त्यातला तो एक धागा बरोबर आहे तो शोधून काढायचा आणि मग त्याचे गुंडे करायचे. तो इतका शोधण्यामध्ये आणि तो सोडवण्यामध्ये एवढा वेळ जायचा, पण प्रपंचामध्ये तो सुटत नाही. आणि काय होतं, त्याच्यातच मनुष्य गुंतत जातो आणि अनेक गाठी तिथे पडतात. कारण त्याचा लोकरीचा पण गुंता नाही सुटला तर काय होतं, कापायची, परत दुसरा टोक शोधायचं, गाठ मारायची आणि पुढे जायचं. तशाच या गाठी इथे प्रपंचामध्ये सुखदुःखाच्या अशा पडत जातात. बाळपणा रमण्यात गमविला असं जे आपण ऐकतो, त्याप्रमाणे तो लहानपण सगळं ह्याच्यात जातं, रमण्यामध्ये जातं, खेळण्यामध्ये जातं. यौवनामध्ये काय होतं, ह्या प्रपंचामध्ये संसारामध्ये मनुष्य अडकतो. आणि म्हातारपण काय होतं, म्हणजे रामरामसुद्धा म्हणता येत नाही अशी स्थिती निर्माण होते. आणि तेव्हा ती म्हणायची वेळ येते. म्हणजे लोकांना असंच वाटतं की तसं झाल्यावरच आता देवाचं नाव घ्यायचं. आणि मग आजारपण, अनेक रोग विकार आपल्या मागे लागतात. आणि हे सगळं कशामुळे होतं, तर अज्ञानामुळे, देहबुद्धी प्रबळ झाल्यामुळे. माझा देह म्हणजे खरा, आणि तो त्याचं सुख, देहाचं सुख म्हणजे खरं सुख असं आपण मानतो. आणि त्या धडपडीमध्ये, देहाला सजवण्यामध्ये, देहाचे चोचले पुरवण्यामध्ये, या प्रपंचामध्ये सगळा वेळ आपला जातो. आणि मग परमार्थ काही आठवत नाही. मी करता, मी भोगता, बघा असं वाटत राहतं. म्हणून समर्थांनी अनेक उदाहरणं आपल्याला दिलीत. प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. प्रपंच करावा नेटका म्हणतात. नेटका म्हणजे थोडक्यात जेवढी आपली कर्तव्य आहेत तेवढी करा आणि बाजूला व्या. पण आपल्याला हे कधीच जमत नाही. मग अशी म्हटलं, सत्तेची वासना ती आपल्याला घरातनं सुद्धा सोडवत नाही. बाहेर तर जाऊ दे, आपण बघतोच आहोत काय होतं आहे, पण घरातली सत्तासुद्धा आपल्याला सोडवत नाही. असं होतं, माझं ऐकलं पाहिजे, मी एवढे वर्ष असं केलं, माझं असं, माझं तसं, हेच करायला आपण पुढच्यांना भाग पाडतो. आणि मग काय होतो त्याच्यामध्येच. म्हणून प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा म्हटलंय. परंतु समर्थांनीच असं सांगून ठेवलेलं आहे की संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारायची होये. म्हणजे परत आपण विवेक ह्याच्यावर येतो. म्हणजे विचार केला थोडासा तर आपल्याला काय होतं, म्हणजे आपलं जीवन सार्थकी लागतं.
ही प्रपंचाची उपाधी सतत बाळगली पाहिजे असं नाही आहे. त्यातनं आपण बाहेर पडू शकतो. ते सूत्र आपल्याच हातात आहे. आणि प्रपंच सोडायला नाहीच सांगितलेलं आहे. तो नेटका म्हणजे थोडक्यात सांभाळत परमार्थाकडे आपल्याला वळायचं आहे. कारण प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळे ना खायला, असं आपल्याला समर्थ सांगतात. आणि प्रपंचित तो जो सावधान तो परमार्थ करील जाणं, असंही आपल्याला समर्थांनी म्हणजे सगळे मार्ग आपल्याला सांगून ठेवले की काय तुमचं होतंय आणि तुम्ही काय करा, काय विचार करा, हे आपल्याला समर्थ सगळ्या ह्या वाङ्मयातून सांगतात. म्हणजे आत्मारामामध्ये असं वर्णन केलेलं आहे की ही सगळी माया आहे ना. प्रपंच म्हणजे काय आहे? माया आहे. मायेमध्ये गुंतणं आहे. तर मायेला ओळखलं की ती काय होते? लाजते आणि निवृत्त होते, असं आत्मारामामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तसंच हा संसार मिथ्या आहे हे जर आपण ओळखलं तर काय होतं? त्याला आपल्याला जिंकणं सोपं जातं. मग प्रपंच भुलला प्राणी व्यर्थ आयुष्य वेचले, देवना धर्मना काही ऐक हा सहावा रिपू, असा हा सहावा शत्रू माणसाला अत्यंत छळतो. आणि म्हणून एका काव्यामध्ये आणखीन समर्थ असं सांगतात की प्रपंच पडदा पडली झापड, राम दिसेना डोळा रे. म्हणजे प्रपंचाचा पडदा आला डोळ्यावरती की राम काही आपल्याला दिसूच शकत नाही. कारण तेच सार म्हणजे जसं मोतीबिंदूमध्ये म्हणतात ना, सार येतं डोळ्यावरती, अंधुक दिसतं, तसं होतं. आणि मग त्या रामाचं दर्शन आपल्याला होणार कसं? कारण त्या प्रपंचाच्या पडद्यामुळे काय झालेलं आहे? मध्ये पडदा आलेला आहे. आणि देव आणि भक्त ह्याच्यामध्ये पडदा आल्यामुळे आपल्याला तो दिसत नाही. आणि ह्यातून जर मुक्त व्हायचं असेल आपल्याला, तर ह्या अज्ञानरूपी अंधार कोठडीतून आपल्याला काय करायला हवं? बाहेर पडणं गरजेचं आहे. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आता ह्यासाठी उपाय पण समर्थांनी दुसऱ्या एका काव्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे श्रवण मनन नवविधा भक्तीचे प्रत्येक समाज समर्थांचे आहेतच, पण इतरही जे अनेक काव्य आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या नवविधा भक्तीवर छोटी छोटी हे रूपकं काव्य त्यांनी लिहिलेलं आहे. त्यात उपाय असा सांगितला आहे की काम क्रोध मत्सर जरी हे झाले अनावर, यास करावे साधन सदा श्रवण मनन. म्हणजे सद्गुरूंच्या सहवासात, संतांच्या सहवासात श्रवण आणि मनन करून मननाचं पुढे चिंतन झालं पाहिजे की काय सांगितलं आणि मला काय करायचं आहे याचा विचार. म्हणजे परत तो विवेक आलाच तर तो झाला पाहिजे. आणि तर आपल्याला काय होतं? ह्यातून बाहेर पडणं सोपं होतं. नाहीतर काय होतं? तर दुसऱ्या एका ठिकाणी असं समर्थ सांगतात की थोर अंतरी भडका आला क्रोधाचा कडका. म्हणजे तो क्रोध इतका आला की काय होतं? नित्य निरूपणी बैसे अवगुण जैसे तैसे. म्हणजे निरूपण ऐकायला बसलो, श्रवण करायला बसलो तरीसुद्धा काय होतं? मनामध्ये जो राग असतो तो काय होतो? त्या निरूपणामध्ये लक्ष लागू देत नाही. आणि मग श्रवण मनन काही होत नाही. आणि जे आपले अवगुण आपल्याला घालवायला सांगितलेले आहेत ते काही जात नाहीत, असं ते होतं. पुढे म्हटलं आहे, लोभे भांबावले मन रुक्यासाठी वेची प्राण. त्या लोभामुळे काय होतं? पैशाच्या मागे लागतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे प्राण जायची वेळ येते. त्या पैशाचा उपयोग काय? त्याचा उपभोगसुद्धा घ्यायला वेळ मिळत नाही, इतका त्याच्यामध्ये वेळ जातो. आणि दंभविषयी वाढला पोटी कामे खवळला, असं पुढे म्हटलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे विषयांचा दंभ वाढला, गर्व ताठा अहंकार हा सगळा वाढला आणि पुढे म्हणजे पोटी काम खवळला की काय होतं? मदमत्सराचा फाटा अहंकारे धरी ताठा. म्हणजे हे सगळे एकात एक गुंतवणारे कसे आहेत हे आपल्याला इथे समर्थ सांगतात. म्हणून या षड्रूपूंच्या जाळ्यातून आपल्याला बाहेर पडायला सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, दास म्हणे झाले काय श्रोती रागव आणू नये. म्हणजे श्रोत्यांना अशी विनवणी करतात, रागवू नका हो श्रोते हो, परंतु ह्यातून बाहेर कसं पडायचं हे तुम्ही शिका. श्रवण मननानंतर चिंतन म्हणजे ध्यान निदित ध्यास आपल्याला लागला पाहिजे की आपल्यातले दुर्गुण आहेत ते गेले पाहिजेत. आणि ह्यावर उत्तम उपाय समर्थच आपल्याला सांगतात किंवा इतर अनेक संतसुद्धा आपल्याला नामाचा उपाय सांगतात की रामनाम घ्या. समर्थांचं लाडकं दैवत आहे आणि म्हणून ते आपल्याला रामनाम सांगतात. कारण श्रीराम कसे आहेत? तर ते पूर्ण काम आहेत. म्हणजे एक तर आपल्या वासना पूर्ण होतात किंवा त्या नष्ट तरी होतात असे ते, म्हणजे वासनाच शिल्लक राहत नाहीत असे ते राम असल्यामुळे त्यांचं नाम घ्यावं असं आपल्याला वारंवार समर्थ
सांगतात. आणि म्हणून काय व्हायला हवं तर या बद्ध आणि मुमुक्षू अशा प्रपंचाच्या अवस्थेतून बाहेर पडून आपल्याला साधक होऊन आणि सिद्धाकडे वाटचाल आपल्याला करायला सांगितलेली आहे. साधक काय करतो? साधक निरूपण समासामध्ये 5व्या दशकात आपल्याला वर्णन केलेलं आहे 9व्या समासामध्ये, की तो एखाद्या योद्ध्यासारखा ह्या विकारांच्या विरुद्ध लढतो आणि त्यांचा नाश करतो. लढताना शस्त्र लागतं की नाही? लढायचं म्हणजे शस्त्र लागतं. तर ते शस्त्र आपल्याला काय सांगतात घ्यायला समर्थ? तर सतत ते नाम घ्या, त्याचं चिंतन करा, स्मरण करा, मनन करा, निधिध्यासन करा आणि तरच ह्या शत्रूंना जिंकण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आणि आपणही त्या रघुनायकाजवळ बुद्धिदे रघुनायका अशी आपण बुद्धी त्याच्याकडे मागूया आणि थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.